कुंभ राशी 10 जून 2026 पासून सिंहासनावर बसण्याची वेळ आली आहे. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुम्ही एक सत्य ऐकायला तयार आहात का? 2026 पासून तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे जे तुमच्या घरातल्या 7 पिढ्यांचे रेकॉर्ड मोडून काढेल. आजपर्यंत तुमचं काम दुर्लक्षित झालं, तुमची कुवत कमी लेखली गेली, पण आता चित्र बदलणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आज उभे आहात त्याच ठिकाणी उद्या लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. हा व्हिडिओ फक्त अंदाज नाही, तर हा तो टप्पा आहे जिथून तुमच्या आयुष्याला राजतिलकाची सुरुवात होणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचं ऐकल्यावर तुम्हालाच वाटेल हे सगळं माझ्याबद्दलच आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंटमध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ, कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. कुंभ राशींच्या मित्रांनो, 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटणार याचा खरा अर्थ काय ते पाहूयात. 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटणार हे ऐकायला भारी वाटतं, पण याचा अर्थ काय ते आता आपण जाणून घेऊया. हे ऐकून भारी वाटतं, पण याचा अर्थ फक्त पैसा, गाडी, बंगला एवढ्यावर मर्यादित नाही. थोडं शांतपणे ऐका. आजपर्यंत तुमच्या घरात एक गोष्ट कायम चालू होती, ती म्हणजे संघर्षाची साखळी. आजोबांनी आयुष्य घालवलं, कामात पण नाव मिळवलं नाही. वडिलांनी कष्ट केले पण ओळख मिळाली नाही. आणि तुम्ही ते सगळं सहन केलं तरीसुद्धा तुम्हाला मूल्य कमी लेखलं गेलं. हेच आहे ते रेकॉर्ड जे आता तुटणार आहे. आत्तापर्यंत तुमच्या घरात कोणीही निर्णय घेणाऱ्या जागेवर नव्हतं. कोणीही अशी व्यक्ती नव्हती, पण आता परिस्थिती बदलली आहे. कुंभ राशींच्या आयुष्यात सुरू होतोय जो टप्पा जिथे तुम्ही आयुष्यात कष्ट करणारे नसाल, तुम्ही ओळख बनणारे असाल. ज्या ठिकाणी तुमचं मत आधी दुर्लक्षित केलं जायचं, त्या ठिकाणी आता तुमचं मन शेवटचा शब्द ठरेल. हा बदल अचानक वाटेल, पण खरं सांगायचं तर हा बदल बराच काळ तयार होत होता. कारण 7 पिढ्यांचा रेकॉर्ड एकत्रित तुटत नाही, तर तो तुटतो जेव्हा एक व्यक्ती स्वतःच्या मर्यादित ओलांडते. आणि कुंभ राशीवाल्यांनो, ती व्यक्ती आता तुम्हीच आहात. तुमचं नाव फक्त घरापुरतं मर्यादित राहणार नाही, तुमचं अस्तित्व समाजात जाणवायला लागेल. लोक म्हणतील हा वेगळा आहे का, याच्यात काहीतरी आहे. आणि हाच आहे 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा पहिला संकेत. आणि लक्षात ठेवा, हा फक्त सुरुवात. 2026 पासून तुमच्या आयुष्यात नेमके कोणते 5 मोठे बदल एकामागोमाग एक घडणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ पुढे नक्की पहा. एक प्रश्न तुमच्या मनात कित्येक वेळा आला असेल, मी प्रामाणिक आहे, मी कोणाचं वाईट केलं नाही, तरीही माझ्याच वाट्याला संघर्ष का? कधी कधी रात्री एकटेपणाचा हा प्रश्न मनाला चावतो आणि उत्तर मिळतं नाही. पण आज एक सत्य आहे का, देव उशीर करत नव्हता, तो तुम्हाला थांबवत होता. तो तुम्हाला दुर्लक्षित करत नव्हता, तर तो फक्त तयार करत होता. लहान जबाबदारीसाठी लहान परीक्षा असते, पण मोठ्या स्थानासाठी माणसाला आतून बोलावं लागतं आणि पुन्हा उभे राहावं लागतं. आजोबांना जे मिळालं नाही, वडिलांच्यासाठी अर्धवट राहिलं, ते सगळं आता एका व्यक्तीवर थांबवण्यासाठी तुम्हाला तयार केलं जात आहे. म्हणूनच लवकरात लवकर तुम्हाला यश दिले जात नाही, कारण लवकर मिळालेलं यश अहंकार देतं आणि उशिरा मिळालेलं यश जबाबदारी शिकवतं. तुमच्या आयुष्यात ज्या लोकांना विश्वासघात केला, ज्या ठिकाणी तुम्ही अपमान सहन केला, ज्या क्षणी तुम्ही एकटे पडलात, ते सगळं एकाच कारणासाठी होतं, तुम्हाला राजतिलक झेपावं म्हणून. कारण सिंहासनावर बसायला फक्त ताकद नाही, तर संयम, शांतता आणि समाज ही सुद्धा लागते. देव जाणून घेणार होता. जर तुम्हाला हे सगळं आधीच दिलं असतं तर कदाचित तुम्ही तुटला असता. पण आता तुम्ही अपमान पचवू शकता, संघर्ष समजू शकता आणि यश सांभाळू शकता. म्हणूनच जून 2026 पासून चित्र बदलते आहे. हा उशीर शिक्षण होता आणि कुंभ राशीवाल्यांनो, तयारी पूर्ण झाली आहे. पुढच्या भागात मी सांगणार आहे 2026 पासून तुमच्या आयुष्यात नेमकी कोणते मोठे बदल दिसायला लागतील, त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की पहा. नंबर 1 आहे निर्णय घेणारी भूमिका. तुमच्याकडे येणार कुंभ राशीवाल्यांनो, आजपर्यंत तुमच्या आयुष्यात एक गोष्ट वारंवार घडली असेल. तुम्ही योग्य सल्ला दिला, पण ऐकलं कोणीच नाही. तुमचं मत बरोबर होतं, पण निर्णय कोणीतरी दुसराच घेतला. आणि शेवटी जे घडलं ते चुकीचं ठरलं, तरीही दोष तुमच्याच वाट्याला आला. हे चित्र आता बदलणार आहे. 2026 पासून कुंभ राशींच्या आयुष्यात पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्ही ऐकणारे नाही, तर तुम्ही निर्णय देणारे व्हाल. आणि आधी लोक म्हणायचे थांब जरा, नंतर बघू, आपण दुसऱ्याला विचारू. पण आता लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील तू काय म्हणतोयस. घरात असो, ऑफिसमध्ये असो, व्यवसायात असो किंवा समाजात, तुमचं मत शेवटचं मानलं जाईल. कारण आता लोकांना एक गोष्ट जाणवेल की तुमच्याकडे स्पष्ट विचार आहेत. तुम्ही घाईत निर्णय घेत नाही, तुमचा निर्णय परिणाम देतो. आजवर तुम्ही जबाबदारी उचलली, पण अधिकार नव्हते. आता मात्र जबाबदारी ही तुमचा असेल आणि अधिकारही. हा बदल हळूच सुरू होईल.
पहिल्यांदा छोट्या गोष्टींमध्ये पण लक्षात ठेवा, मोठे सिंहासन नेहमी छोट्या निर्णयांपासून. काही लोकांना हा बदल खूप होणार आहे, कारण जे लोक आजवर तुमच्यावर आदेश देत होते त्यांना आता तुमचं ऐकावं लागणार. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा पहिला ठोस पुरावा. कुंभ राशीवाल्यांनो, आता तुमची ओळख अशी होणार आहे की हा माणूस निर्णय बदलतो. पण नंबर 2 आहे, पैसा आणि संधी तुमच्याकडे ओढ घेतील. आजपर्यंत पैसा तुमच्यासाठी एक संघर्षाचा विषय होता. कमावलं पण टिकून राहिलं नाही. संधी आली पण शेवटच्या क्षणी निसटली. मेहनत तुमची होती पण फायदा कोणीतरी दुसराच घेऊन आला. हे सगळं आता थांबणार आहे. तुम्हाला पैसा शोधावा लागणार नाही. पैसा तुमच्याकडे येण्याचे मार्ग शोधेल. हे अचानक लॉटरीसारखं नसेल, पण स्थिर, शहाणं आणि वाढतं जाणार असेल. पहिल्यांदा एखादी ओळख कामाला येईल, मग एखादा प्रस्ताव येईल, मग एक निर्णय घ्यावा लागेल. तुमचं आर्थिक चित्र बदलायला सुरुवात होईल. ज्या ठिकाणी आधी अडथळे यायचे, फाईल्स थांबायचे, प्रश्न अडकायचे, त्या ठिकाणी आता काम वेगाने पूर्ण होतील. विशेष म्हणजे लक्षात ठेवा, हा पैसा केवळ खर्चासाठी नाही तर प्रतिष्ठान, स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी असेल. घरात पहिल्यांदा अशी स्थिती येईल की निर्णय घेताना पैसे कुठून आणायचे हा प्रश्न राहणार नाही. काही लोक तुमचा हा बदल पाहून म्हणतील, याचं नशीब जोरात आहे. पण तुम्हाला माहीत आहे, हा पैसा तुमच्या सहनशीलतेची, शांततेची आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयाची परतफेड आहे. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा दुसरा मोठा संकेत. कुंभ राशीवाल्यांनो, हा बदल वेदनादायक वाटू शकतो, अत्यंत गरजेचा आहे. जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात काही लोक हळूहळू शांत होतील आणि काही अचानक दूर जातील. हे लोक कोण असतील? जे तुमच्या यशावर हसत होते, जे तुमचं अपयश मनोरंजन मानत होते, जे तुमचं नाव वापरत होते पण तुमच्या संघर्षात दिसले नाहीत. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना सांभाळून घेतलं, समजून घेत राहिलात, माफ करत राहिलात. पण आता तुमच्या एकात एक बदल होईल. तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला लागाल. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला महत्त्व देऊ लागला, त्या क्षणी स्वार्थी लोकांना जागा उरत नाही. काही लोक तुमच्याशी बोलणं कमी करतील, कारण आता तुमच्यावर वर्चस्व गाजवायला येणार नाही. आणि काही लोक तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावतील, कारण आता ते निर्णय त्यांच्या विरुद्ध असतील. हे वाईट क्षण नाही, हे स्वच्छतेचे लक्षण आहे. लक्षात ठेवा, सिंहासनाकडे जाणारा मार्ग नेहमी गर्दीतून जात नाही, तो निवडक लोकांसोबत चालतो. आणि कुंभ राशीवाल्यांनो, हा टप्पा पार केल्याशिवाय राजतिला होत नाही. काही नाती तुटतील, पण त्याच बदल्यात तुम्हाला शांतता, स्थैर्य आणि स्पष्टता मिळेल. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा तिसरा स्पष्ट संकेत. नंबर 4 आहे, घरात तुमच्या नावाची ओळख तयार होईल. हा बदल बाहेरपेक्षा घराच्या आत जास्त जाणवेल. आजपर्यंत घरात निर्णय घेताना तुमचं मत ऐकलं, त्याचं पण अंतिम निर्णय कोणीतरी दुसराच घ्यायचा. तुमच्या भावना समजून घेतल्या जायच्या, पण त्याचा वजन दिलं जायचं नाही. हे चित्र आता बदलले. 2026 पासून तुमचं नाव घरात आधार म्हणून घेतलं जाईल. लहान गोष्टी असो किंवा मोठा निर्णय, घरात आधी एक प्रश्न विचारला जाईल, तू काय करतोस? म्हणूनच आई वडील तुमच्यासाठी वेगळ्या नजरेने पाहतील. अभिमानाने, विश्वासाने भाऊ बहीण, नातेवाईक तुमचं मत दुर्लक्षित करणार नाहीत, कारण त्यांनी पाहिलेलं असेल तुमचे निर्णय परिणाम देतात. ते आजपर्यंत तुम्ही घरासाठी झटलात, समजून घेतलात आणि गप्प राहिलात. आता मात्र घर तुमच्यासाठी उभं राहील. कधी कधी तुम्ही एकटे पडला होतात, पण आता ती पोकळी भरून निघेल. हा तो टप्पा आहे जिथे तुम्ही घरात फक्त सदस्य नसून स्तंभ बनता. आणि लक्षात ठेवा, ज्या घरात मजबूत स्तंभ उभा असतो तिथे पुढच्या पिढ्या भक्कम उभे राहतात. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.